श्री स्वामी समर्थ. 2024 हे वर्ष या 12 राशींसाठी कसं असणार आहे किंवा यांना कसं लाभदायक ठरणार आहे याचीच माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या राशी भविष्यासाठी. सर्वात पहिली रास जी आहे ती आहे मेष रास. मेष राशी भविष्य 2014 नुसार हे वर्ष या मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल परिणाम देणारं आहे आणि मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी आणणारं आहे. याशिवाय बहुतांश विद्यार्थ्यांना यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात भरीव यश मिळणार आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही आव्हानं दिसत आहेत आणि ती तुम्ही अगदी सहजपणे स्वीकारणार आहात. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही किरकोळ समस्या येण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला पचनाच्याही समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि तुमच्या खाण्याच्या सवयींकडे विशेष असं लक्ष द्यायचं आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव तुमच्या कौटुंबिक जीवनात दिसून येणार आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी 2024 हे वर्ष तुमच्यासाठी मोठे बदल घेऊन येणारं आहे. या वर्षी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. 2024 हे वर्ष लांबच्या नातेसंबंधासाठी शांत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमची संपत्ती वाढवावी आणि ऐशोआराम काहीतरी खर्च करावे. कारण की तुम्ही जर अगदी तसंच करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुमचा बराचसा वेळ तुम्ही मुलांसोबत घालवायचा आहे. तुम्ही त्यांच्या भविष्यासाठी काळजी करण्यात आणि नियोजन करण्यात बराच वेळ घालवणार आहात. हे वर्ष तुम्ही खूप उत्साही असणार आहात. तथापि वर्षाचा उत्तरार्ध तुमच्यासाठी काही रोग येण्याची शक्यता आहेत. म्हणजे तुम्ही थोडेफार काहीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्या करिअरसाठी खूपच चांगला आहे. मात्र भागीदारी व्यवसाय तुमच्यासाठी चांगला राहणार नाही. जर तुम्हाला परदेशात स्थायिक व्हायचं असेल तर हा काळ अगदी उत्तम आहे तुमच्या चांगला राहण्यासाठी. त्यानंतरची पुढची राशी आहे ती आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार 2024चा शेवट मिथुन राशींसाठी म्हणजे खूपच फायदेशीर असणारा आहे. तोपर्यंत तुमचे जीवन चढ उताराने भरलेलं आहे. राशी भविष्य 2024 तुमच्यासाठी अगदी नवीन संधी घेऊन येणार आहे. वर्षाच्या उत्तरार्धात सामाजिक संबंध जोडताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या वर्षी आर्थिक स्थिती तुमची सुधारणारी आहे. या वर्षी तुम्ही तुमचे सर्व जुने कर्ज फेडण्यात यशस्वी होणार आहात. जर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधात गंभीर असाल तर 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष चांगले राहण्याची अपेक्षा आहे. करिअरच्या नवीन संध्या तुम्हाला चालून येणार आहेत. मात्र कामाचा ताणही वाढत असल्याचं दिसून येत आहे. या वर्षी तुम्ही धार्मिक राहण्याची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही धार्मिक कार्य जास्तीत जास्त करावं. धार्मिक यात्रा तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. त्यानंतरची पुढची राशी आहे ती आहे कर्क रास. कर्क रास राशी भविष्य 2024 नुसार यावर्षी तुमचा आर्थिक आणि सामाजिक स्तर वाढणार आहे. नक्कीच तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत, पण त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढणार आहेत. यामुळे तुमच्या आयुष्यात तणाव वाढण्याचीही शक्यता दिसून येते. याचा तुमच्या आरोग्यावर थोडासा परिणाम होणार आहे. राशी भविष्य 2024 तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यावर्षी तुम्हाला जुगार वगैरेंपासून दूर राहण्याची गरज आहे. प्रेम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला नाही. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. काहीही बोलण्यापूर्वी एकदा विचार करा. वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामना करावा लागू शकतो. तथापि तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढण्याची शक्यता आहे. इतरांवर प्रभाव टाकण्याची तुमची कला तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना 2024 हे वर्ष तुमचे ध्येय अधिक स्पष्टपणे पाहणार आहात. तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने नक्कीच पुढे जाणार आहात. परंतु यासाठी तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यानुसार तुम्हाला तुमच्या योजनांनुसार काही न होण्याची शक्यता आहे. कधी कधी तुम्ही जर योजना करत असाल
तर त्या योजनेनुसार तुम्ही तुमचं काम, ध्येय गाठू शकणार नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये जोडीदारांची, त्याचबरोबर मित्र, नातेवाईकांची मदत मिळणार आहे. तुमचा प्रेमसंबंध बोलायचा झाल्यास हा काळ तुमच्यासाठी विशेष असा अनुकूल नाही. वैवाहिक जीवनासंबंधीचे प्रश्न सुटलेले दिसणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अपचन यासारख्या आरोग्य सामान्य म्हणजे तुम्हाला थोड्याशा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकणार आहेत. त्याचबरोबर यावर्षी तुमच्या प्रियजनांसोबतचे संबंध खूप तणावपूर्वक राहू शकतात. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. मात्र 2024 वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगले असणार आहे. परंतु जर तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तो यावर्षी टाळायचा आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे कन्या रास. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या प्रगतीची सर्व शक्यता आहे. पण यामुळे तुमच्या कामाचा ताण वाढणार आहे. नवीन संधी शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांची दारे खुले ठेवावी लागतील. याच मदतीने तुम्ही यावर्षी तुमच्या आव्हानांना अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकाल. त्याचबरोबर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या त्रास देऊ शकतात. त्याचबरोबर तुमचा खर्चसुद्धा अवाक वाढणार आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर तुमच्यासाठी थोडा वेळ आव्हानात्मक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत थोडासा कमी वेळ घालवणार आहात. कारण की तुम्ही कामात जास्त व्यस्त असणार आहात. त्याचबरोबर हे तुम्हाला वर्ष असं दर्शवत आहे की यावर्षी तुमची रोगप्रतिकारक क्षमता खूपच कमी आणि कमकुवत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. नवीन गुंतवणुकीचा योजना बनवण्यासाठी खूप चांगला वेळ आहे. पण त्यात काही धोकेसुद्धा आहेत. 2024 मध्ये तुमची व्यावसायिक पातळी वाढणार आहे. यावर्षी तुम्हाला कामानिमित्त खूप प्रवास करावा लागू शकतो. याचा तुमच्या आरोग्यावर परिणामसुद्धा होऊ शकतो. शेअर बाजारात तुमचे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना 2024 हे अगदी उत्तम असणार आहे. राशी भविष्य 2024 हे तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जूनपर्यंत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तथापि आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी चांगले असणार आहे. पण यासोबत तुमच्या मार्गात काही अडथळेसुद्धा येऊ शकतात. त्यानंतर तुमच्या वैयक्तिक जीवनात काही समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महिन्यात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी सोपे जाणार नाही. तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयीबाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. यावर्षी तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत राहू शकते. तुम्ही संतुलित जीवनशैलीचा अवलंब केल्यास ते तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कामाच्या जास्त तणावामुळे खूप तणावाखाली राहणार आहात. तुम्ही बेकायदेशीर किंवा कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. 2024 मध्ये तारे तुम्हाला तुमचे विचार स्पष्ट करण्यास सांगत आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष गेल्या वर्षापेक्षा चांगले राहण्याची अपेक्षा आहे. यावर्षी नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. मात्र जून नंतरचा काळ थोडा कठीण वाटतो. आर्थिक आघाडीवर काहीशी अस्थिरता आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2024 असं सांगतं की खर्च तुम्हाला सतत तणावाखाली ठेवतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले जाणार आहे. तथापि वर्षाच्या उत्तरार्धात काही वेगळे सुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला वर्षाचा पूर्वार्ध आरोग्याच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. 2024 मध्ये वाहन चालवताना तुम्हाला अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. काही लोक तुमच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगायला हवी. 2024 हे तुमचं प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अगदी फायदेशीर ठरणार आहे. पण यावर्षी तुम्हाला चोरीचा धोकासुद्धा पत्करायला लागू शकतो. त्याचबरोबर पुढची राशी आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. प्रसार माध्यमांसाठी हे वर्ष लाभदायक असल्याचं दिसून येतं. 2024 हे तुमचा व्यवसाय वाढवणार आहे आणि भागीदारी देखील तुमच्यात सामील होऊ शकते. पण सहकाऱ्यांशी मतभेद चिंतेचा विषय बनू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून बोलायचं झाल्यास पूर्वार्ध तुमच्यासाठी अनुकूल आहे. प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झाल्यास हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मकता राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या मुलाला काही समस्या येऊ शकतात.
तुमची ऊर्जा पातळी कमी होणार आहे. त्याचबरोबर तुमची 2024नुसार धन आणि ज्ञानात वाढ होण्याची चिन्ह अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर 2024 हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे. घरगुती चिंताही तुम्हाला थोडीफार सतावू शकते. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कामाच्या दृष्टीने खूपच चांगले जाणार आहे. तथापि महिलांना आरोग्याशी संबंधित समस्यांना थोडंसं सामोरं जावं लागू शकतं. व्यावसायिक आघाडीवर काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. व्यावसायिकदृष्ट्याही वर्षाचे पहिले 6 महिने तुमच्यासाठी अनुकूल असणार आहेत. 2024 हे वर्ष तुम्हाला थोडंसं खर्च आणि कमाई याच्यात योग्य संतुलन राहणार आहे. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढणार आहे. वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला उत्साही वाटणार आहे. 2024 हे वर्ष तुम्हाला अनेक स्रोतांकडून पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही मालमत्ता आणि घरामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. तुमची नेतृत्व क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर यावर्षी नफा आणि यश नक्कीच तुमच्या दारावर ठोठावणार आहे. मात्र यंदा खर्चात काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे कुंभ रास. ग्रहांच्या प्रभावांमुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप लाभदायक आहे. तुम्हाला वर्षाच्या पूर्वार्धात प्रवास करावा लागू शकतो. गतवर्षीप्रमाणे सकारात्मकता विचार करून काम करता येईल. या काळात तुमची कमाई वाढू शकते. त्याचबरोबर तुम्हाला यावर्षी वैयक्तिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही इतर ठिकाणी स्थायिक होण्याची चिन्हही दिसत आहेत. यावर्षी तुमची ऊर्जा पातळी खूप जास्त आहे. विशेषतः तुमची मानसिक ऊर्जेची पातळी खूप जास्त असेल. तुम्ही तुमच्या इच्छा अधिक ऊर्जा आणि स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. त्याचबरोबर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. सहकारी आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करणार आहेत. प्रगती, यश आणि समृद्धी तुमची वाट पाहत आहे. त्यानंतर शेवटची रास आहे ती आहे मीन रास. 2024 हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी थोडंसं अनुकूल दिसत नाही. तुमचा पार्टनर तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्याचबरोबर जून 2024 नंतर परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा मात्र आहे. प्रेमसंबंधाबद्दल बोलाल तर ग्रहांचा प्रभाव तुम्हाला आशावादी आणि स्वतंत्र बनवू शकतो. यामुळे तुमचा लव्ह लाईफला फायदा होणार आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुमचं चांगलं आणि व्यवस्थित असं जुळून येणार आहे. तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या करिअर आणि नोकरीबद्दल वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ काहीसा कठीण जाणार आहे. भागीदारी व्यवसाय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. 2024 हा तुमचा कल अध्यात्माकडे असू शकतो. समाज आणि सरकार तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला अनेक संकटाचा थोडेफार संकट तुम्हाला जाणवणार आहेत आणि तुम्हाला त्याचा सामना करावा लागू शकतो. तर असं होतं ह्या 2024चं 12 राशींचं भविष्य. तर हे भविष्य सगळं ग्रहांवर अनुकूल असतं. काहींच्या पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमध्ये ग्रह चढ उतार उच्च नीच अशा पद्धतीचे असतात. त्यामुळे जशी ग्रहांची परिस्थिती असते त्यानुसार आपल्या जीवनात या ग्रहांची परिस्थिती असल्यामुळे असे बदल घडून येताना दिसून येतात. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.